Good evening, everyone. Myself Nihal sir. Welcome to Global Online. तर आपण हायर एज्युकेशन या युनिटला सुरुवात केलेली आहे, जसे की सर्वांना माहितीच आहे. त्यामध्ये आपण प्राचीन भारतातील जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याबद्दल आपण पाहिलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारतात जे उच्च शिक्षण आणि संशोधनाची जी उत्क्रांती झाली, म्हणजे रिसर्च डेव्हलपमेंट जी झाली, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर तुमच्या एक्झामिनेशनच्या पर्स्पेक्टिव्हने, तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो टॉपिक आहे, हा जो चॅप्टर आहे, तो खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मी सर्वांना एक सजेशन देतो की हा लेक्चर शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचा आहे. कुठलाही पॉइंट यामधला तुम्हाला मिस करायचा नाहीये, ठीक आहे. आणि त्यासोबतच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्यासोबत ऑनलाईन जुडतील, ठीक आहे. तर स्वातंत्र्योत्तर भारतात उच्च शिक्षण आणि संशोधनाची उत्क्रांती यामध्ये काय काय इनिशिएटिव्ह घेतले गेले होते, कोणी कोणी ते इनिशिएटिव्ह घेतले गेले होते, कशी आपली एज्युकेशन पॉलिसी जी आहे ते चेंज होत गेली, काय काय डिमांड्स त्यामध्ये केले गेले होते आणि काय काय फुलफिल झाले, त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत, ठीक आहे. तर बिफोर स्टार्टिंग द सेशन, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट साठी प्रिपरेशन करत आहेत, अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी एक खूप मोठी संधी आहे. ग्लोबल ऑनलाईन पेपर 1चा फुल कोर्स घेऊन आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, ठीक आहे. त्यासोबतच तुमच्या सरावासाठी एमसीक्यूज आणि पीवायक्यूज याचं पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहे. तर सर्वांनी अजिबात उशीर न करता लगेच ताबडतोब या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि हा कोर्स जॉईन करायचा आहे, ठीक आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे तुम्हाला, नॉर्मल कॉल या ठिकाणी चालणार नाही. त्यासोबतच पेपर 2चा सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे. मग तुमचा विषय त्यामध्ये कुठलाही असू द्या, कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स किंवा सायन्स रिलेटेड तुमचे कुठले विषय असतील, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे मॉक टेस्ट अवेलेबल आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स अवेलेबल आहेत, व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत, सरावासाठी एमसीक्यूज, पीवायक्यूज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर सर्वांनी लगेचच जॉईन करायचं आहे आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. पेपर 2 साठी सुद्धा तुम्हाला सेम या नंबरवरतीच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करूनच हा पेपर 2 जॉईन करायचा आहे, ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द लेक्चर. बघा, एव्होल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, म्हणजे स्वातंत्र्योत्तर म्हणजे भारताचं उच्च शिक्षण आणि संशोधन याची उत्क्रांती कशी झाली है ना. ब्रिटिश राजवटीत म्हणजे ब्रिटिश काळामध्ये आधुनिक शिक्षणाची सुरुवात झाली होती. आलं लक्षात. मॉडर्न एज्युकेशन जे आहे याची सुरुवात आपल्या भारतामध्ये जेव्हा इंग्रज आले होते, जेव्हा ब्रिटिश लोकांचं राज्य होतं, तेव्हापासूनच सुरुवात झालेली आहे है ना. ब्रिटिशच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे कशी एज्युकेशन सिस्टीम होती, आपले गुरुकुल वगैरे होते, इन्स्टिट्यूशन्स होते आपले प्राचीन काळातील, बरोबर, ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर जर मॉडर्न एज्युकेशन जर म्हटलं तर ते कधी सुरू झालं, जेव्हा इंग्रज लोकांनी आपल्या भारतावरती आगमन केलं. द कंपनी wanted some educated Indians who could assist them in the administration of the land, है ना. The British also wanted to understand the local customs and laws as well. आता बघा, ब्रिटिश लोकांची युक्ती कशी होती, त्यांनी काय केलं, त्यांच्या कामासाठी, त्यांच्या कंपनीसाठी जे व्यक्ती लागतील, त्यांच्या कंपनीसाठी जे लेबर्स लागणार आहेत है ना, त्या लेबर्सना समजून घेण्यासाठी त्यांची लोकल भाषा, एक आपण बोलू शकतो की स्थानिक त्या ठिकाणची जी भाषा आहे ते समजून घेण्यासाठी सुद्धा त्यांनी काय केलं, एज्युकेशन सिस्टीम सुरू केली, मॉडर्न एज्युकेशन सिस्टीम सुरू केली. आणि आपली भाषा सुद्धा त्यांना समजण्यासाठी हे एक कारण होतं की मॉडर्न एज्युकेशन सुरू करण्यात आलं. आलं लक्षात. आणि त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, त्यांच्या कामामध्ये काय करायचं होतं, त्यांना जास्तीत जास्त लोकांचं ऍडमिशन किंवा आपण बोलू शकतो की लेबर्सची गरज त्यांना होती. त्यामुळे त्यांनी काय केलं, जे इंडियन पीपल्स आहेत, जे आपले भारतीय तरुण लोक आहेत, त्यांना जास्त प्रमाणामध्ये समावेश करून घेतला है ना.
आणि त्यांना मॉडर्न एज्युकेशन प्रोव्हाइड केलं, जेणेकरून त्यांना सोपं जाईल त्यांना समजण्यासाठी आणि त्यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी समजण्यासाठी. आलं लक्षात? तर ब्रिटिश लोकांनी आपल्या भारतामध्ये मॉडर्न एज्युकेशन जे आहे याची सुरुवात केली. वॉरन हेस्टिंग जो होता, वॉरन हेस्टिंगने कलकत्ता मद्रास या ठिकाणी 1781 मध्ये मुस्लिम लॉ जे आहे तो सुरू केला होता. त्यानंतर 1971 मध्ये ठीक आहे जोनाथन डंकन यांनी हिंदू तत्वज्ञान आणि कायदा प्रणालीच्या अभ्यासासाठी वाराणसी येथे संस्कृत महाविद्यालय सुरू केलं. कोणी? वाराणसीमध्ये जॉनथन डंकन. लक्षात ठेवा, जॉनथन डंकनने काय केले? वाराणसीमध्ये संस्कृत कॉलेज ओपन केलं होतं. कशासाठी? हिंदू फिलॉसॉफी शिकण्यासाठी आणि लॉ सिस्टम शिकण्यासाठी, है ना. त्यानंतर 1813 मधला सनद कायदा म्हणजे चार्टर ऍक्ट जो होता, हा शिक्षणाला सरकारचे उद्दिष्ट बनवण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते. म्हणजे चार्टर ऍक्ट जो आहे 1813 मध्ये आलेला, तो एक पहिली स्टेप होती टुवर्ड्स एज्युकेशन बिंग मेड अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे सरकारचं उद्दिष्ट, है ना, सरकारचं उद्दिष्ट बनवण्यासाठी जर एज्युकेशनच्या दिशेने पाऊल उचलण्यात आलेलं असेल तर ते सरकारचं पहिलं पाऊल जे आहे ते कधी होतं? 1813 मध्ये. ठीक आहे, एक्सक्यूज मी. ओके, पुढे बघा. इन 1835 1835 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक याच्या नेतृत्वाखाली शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता लॉर्ड विल्यम बेंटिक याच्या काळामध्ये सर्वप्रथम भारतामध्ये इंग्रजी भाषेचा उगम झाला, म्हणजेच इंग्रजी भाषा सुरू झाली. कधी? 1835 मध्ये. आलं लक्षात? संस्कृत कॉलेज केव्हा सुरू झालं? 1791 मध्ये, है ना. चार्टर ऍक्ट केव्हाचा होता? 1813 मध्ये. ज्यामध्ये काय केलं होतं? भारत आपल्या गव्हर्नमेंटच्या नेतृत्वाखाली, गव्हर्नमेंटच्या आपण बोलू शकतो की ऑब्जेक्टिव्ह साठी, है ना, त्याच्या हेतूसाठी आपण शिक्षण घेतलं पाहिजे असं त्यांनी काय केलं? सुरुवात केली एज्युकेशनसाठी. आणि त्यानंतर 1835 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिकने काय केलं? इंग्रजी भाषेचा एक इनॉग्रेशन म्हटलं तरी चालेल, है ना, सुरू करण्यात आलं होतं. In 1835, Elphinstone College, Bombay, Elphinstone College, Bombay, and Calcutta Medical College were set, and Universities of Calcutta, Madras, and Bombay was established in 1850. Okay, तर मेडिकल कॉलेज जर बघायला गेलं, मेडिकल कॉलेज, ओके, तर पहिलं मेडिकल कॉलेज कुठे आलं? कलकत्तामध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आलं होतं. एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईमध्ये, ठीक आहे, आणि युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता, मद्रास, बॉम्बे हे सुद्धा एस्टॅब्लिश झाले होते 1850 मध्ये. लक्षात ठेवा. पुढे बघा, एक हंटर कमिशन म्हणून होतं. देयर वॉज अ हंटर कमिशन 1882 ते 1883. यांनी काय सजेस्ट केलं की सेग्रिगेशन ऑफ प्रायमरी अँड हायर एज्युकेशन, है ना, प्राथमिक आणि उच्च शिक्षणाचे पृथक्करण सुचवण्याचं हंटर कमिशन यांनी काय केलं होतं? एक सेग्रिगेशन केलं होतं, म्हणजे एक डिमांड केली होती असं म्हटलं तरी चालेल. 1902 मध्ये त्यानंतर युनिव्हर्सिटीज कमिशन वॉज सेटअप अंडर सर थॉमस रिले टू इन्क्वायर इनटू कंडिशन्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ सेटिंग अप युनिव्हर्सिटीज इन इंडिया. म्हणजे युनिव्हर्सिटीज जे आपल्या इंडियामध्ये सेटअप होत आहेत, युनिव्हर्सिटी जे इंडियामध्ये सेटअप होत केल्या जातात, त्या सेटअप करण्यासाठी जर काही रूल्स रेग्युलेशन्स किंवा ओव्हरव्ह्यू जर कोण करणार असेल तर तो कोण करणार आहे? युनिव्हर्सिटी कमिशन. ठीक आहे, म्हणजे युनिव्हर्सिटी कमिशन यांच्या अंतर्गत भारतामध्ये युनिव्हर्सिटीज सेटअप झाल्या पाहिजेत, है ना. त्यासाठी एक अशी बॉडी तयार केली होती, युनिव्हर्सिटी कमिशन नावाची. ऍज अ रिझल्ट इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट वॉज पास्ड इन 1904. मग त्याच्या हेतूने किंवा त्या हेतूने जर काही इनिशिएटिव्ह घेतलं तर 1904 मध्ये तो इनिशिएटिव्ह होता जो की इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट म्हणून आपल्या समोर आला. 1905 मध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन वॉज सेटअप इन 1905 बाय स्वदेशी नॅशनलिस्ट लीडर्स
अँड जादवपूर युनिव्हर्सिटी है ना इज द रिझल्ट ऑफ इट. आलं लक्षात. तर 1905 मध्ये है ना स्वदेशी राष्ट्रवादी नेत्यांनी राष्ट्रीय शिक्षण परिषद स्थापन केली आणि जादवपूर विद्यापीठ त्याचाच एक परिणाम आहे. आलं लक्षात. जादवपूर युनिव्हर्सिटी जी निर्माण झाली ती कोणामुळे झाली किंवा कशामुळे झाली? नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन है ना हे सेटअप झाली, जे की स्वदेशी नॅशनलिस्टच्या मार्फत किंवा स्वदेशी नॅशनलिस्ट यांच्या काय बोलू शकतो आपण यांच्या कामाने किंवा यांच्या कर्तृत्वाने ही निर्माण झाली. ठीक आहे. पुढे बघा 1917 मध्ये सॅडलर कमिशन आलं है ना, त्यालाच कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा बरं काय, सॅडलर कमिशन म्हणजेच कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन. ओके. त्यांनी काय सजेस्ट केलं होतं? सेपरेशन ऑफ इंटरमिडिएट एज्युकेशन फ्रॉम डिग्री कॉलेज. आलं लक्षात. डिग्री कॉलेज मधून इंटरमिडिएट एज्युकेशन जे आहे हे वेगळं केलं पाहिजे है ना, जसं की 10+2+3 असं करायचं त्यांचा हेतू होता. सिस्टीम अँड सेटिंग अप ऑफ सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन CABE. आलं लक्षात. 1917 मध्ये काय झालं होतं? सॅडलर कमिशन यांनी एक नवीन डिमांड जी होती ती ठेवली होती. पदवी महाविद्यालयामधून किंवा यांच्यापासून मध्यवर्ती शिक्षण वेगळे करण्याची सूचना केली. ठीक आहे. ती 10+2+3 प्रणालीची पूर्ववृत्ती होती. समजलं. म्हणजे पहिली ते 10वी है ना, त्यानंतर 11वी ते 12वी आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनचे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. आलं लक्षात. पहिली ते 10वी हे 10, 11वी ते 12वी हे 2 आणि हे 3. 10+2+3. आलं लक्षात. अशा प्रकारे. Now this is most important thing, you need to focus on this. ठीक है. Before starting let me have some water. ओके, लेट्स कंटिन्यू नाउ. बघा या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर भारतात उच्च शिक्षण आणि संशोधनाची उत्क्रांतीमध्ये आपण काय पाहणार आहोत? काही कमिशन्स आहेत, काही इनिशिएटिव्ह आहेत. ठीक आहे, ते आपण पाहणार आहोत. राधाकृष्णन कमिशन 1948 ते 1949. प्रत्येक कमिशनने, प्रत्येक कमिटीने काय केलेलं आहे? एक काही ना काहीतरी एज्युकेशनला डेव्हलप करण्यासाठी उपक्रम ठेवलेला आहे किंवा डिमांड केलेले आहेत, जेणेकरून आपल्या एज्युकेशन सिस्टीमला आपण डेव्हलप करू शकतो, प्रोग्रेस करू शकतो. बरोबर ना. पहिला आहे राधाकृष्णन कमिशन है ना. राधाकृष्णन कमिशन जे आहे इट इज ऑल्सो नोन एज युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. आलं लक्षात. ह्या दोन्ही नाव लक्षात ठेवा, यांचा अर्थ एकच आहे. सजेस्टेड द इंटिग्रेटेड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अँड हायर एज्युकेशन बाय सेटिंग अप ऑफ UGC है ना. काय म्हटलंय राधाकृष्णन कमिशन यांनी? विद्यापीठ शिक्षण आयोग असेही त्याला म्हटलं जातं. UGC ची स्थापना करण्यासाठी किंवा UGC ची स्थापना करून माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण हे यांचं एकत्रीकरण करणं यांनी सुचवलं होतं आणि एकत्रीकरण करण्यासाठी यांनी सुचवलं होतं. तसेच ग्रामीण विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी सुद्धा यांनी शिफारस केली होती. आलं लक्षात. म्हणजे रुरल युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो, ग्रामीण विद्यापीठे, त्यांचं निर्माण करण्यासाठी किंवा ते प्रत्येक ग्रामीण ठिकाणामध्ये अशी युनिव्हर्सिटीज निर्माण झाल्या पाहिजेत, अशा युनिव्हर्सिटीज आपल्याला काय पाहिजे, गरज आहे, असं त्यांचं शिफारस होती. ठीक आहे. कुठली कमिशन? राधाकृष्णन कमिशन. Then next one is Mudaliar Commission 1952 to 1953. ओके. मुदलियार कमिशन काय म्हणतं या ठिकाणी? It is also popular as Secondary Education Commission. It recommended introducing a 3-year secondary and 4-year higher education system. ठीक है.
ओके, बघा मुदलियार कमिशन काय म्हणतंय की मुदलियार कमिशनला सेकंडरी एज्युकेशन कमिशन सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यांनी काय रिकमेंड केलं होतं किंवा त्यांनी काय शिफारस केली होती की 3 वर्षाचं सेकंडरी आणि 4 वर्षाचं हायर एज्युकेशन सिस्टीम असलं पाहिजे, है ना. म्हणजे 3 वर्षाचं माध्यमिक आणि 4 वर्षाचं उच्च शिक्षण असलं पाहिजे, अशी प्रणाली असली पाहिजे, अशी शिफारस कोणी केली होती? मुदलियार कमिशनने. ठीक आहे. त्यासोबतच बहुउद्देशीय शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्था या सुद्धा स्थापन करण्याचीही त्यांनी काय केले होते? शिफारस केली होती, समर्थन केलं होतं. म्हणजेच त्याला म्हणतात की मल्टीपर्पज स्कूल आणि व्होकेशनल ट्रेनिंग असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. हे सुद्धा सुरू करण्यासाठीची शिफारस कोणी केली होती? मुदलियार कमिशन यांनी केली होती. आलं लक्षात? राधाकृष्णन कमिशन, करेक्ट, राधाकृष्णन कमिशन आहे 1948 ते 1949. त्यानंतर मुदलियार कमिशन आहे 1952 ते 1953. लक्षात ठेवा, हे सन लक्षात ठेवायचे तुम्हाला आणि कमिशनचे नाव लक्षात ठेवायचे. कधी कधी जे जोड्या लावा असा जो प्रश्न येतो आपल्याला ना, कधी कधी येऊ शकतो, तर त्यामध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एका ठिकाणी तुम्हाला सन दिलेले असतील, है ना, एका ठिकाणी तुम्हाला इयर दिलेले असतील आणि त्या इयरला आपल्याला काय करायचं? जोड्या लावायच्या आहेत आपल्या कमिशन सोबत. समजतंय? तर असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे इसवी सन जे आहे याचे जे वर्ष जे आहेत ते लक्षात ठेवायचे. ओके, 1 सेकंड. ओके, ओके, नेक्स्ट वन इज कोठारी कमिशन. ठीक आहे. कोठारी कमिशनचं लक्षात ठेवा 1964 ते 1966. ओके, कोठारी कमिशन खूप वेळा ऐकलं असेल तुम्ही. द कमिशन वॉज टायटल्ड ॲज एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट, है ना. या आयोगाचे शीर्षक शिक्षण आणि राष्ट्रीय विकास अहवाल असे होते, है ना. शिक्षण आणि काय? राष्ट्रीय विकास. म्हणजे शिक्षण काय आहे? शिक्षणाने काय होणार आहे? आपल्या राष्ट्राचा विकास होणार आहे, डेव्हलपमेंट जास्त होणार आहे. त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी जर एकच उपाय आहे तो कुठला आहे? तर शिक्षण. अतिशय प्रगतिशील अहवाल आहे, है ना. इट इज व्हेरी प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट. इट प्रपोज्ड 3 year डिग्री कोर्स अँड 4 year ऑनर्स डिग्री कोर्स. काय सांगितलं होतं यांनी? काय शिफारस केली होती? 3 वर्षाची पदवी असायला पाहिजे आणि 4 वर्षाचा ऑनर्स. ठीक आहे, 4 वर्षाचा ऑनर्स असला पाहिजे आपल्या अभ्यासक्रमामध्ये, आपल्या सिलेबसमध्ये, आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये, असं त्यांचं काय होतं? त्यांची शिफारस होती. आलं लक्षात? त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन एज्युकेशन सर्व्हिसेस, IES, है ना, टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ इंडियन हायर एज्युकेशन विथ हायर एज्युकेशन सिस्टीम 10.9, emphasize on quality teaching faculties, है ना, टू वोकेशनलाइज सेकंडरी एज्युकेशन वॉज रिकमेंडेड. आता यांनी काय रिकमेंड केलं होतं की इंडियन एज्युकेशन सर्व्हिस अशी एक संस्था असली पाहिजे किंवा असं एक इनिशिएटिव्ह असलं पाहिजे. त्यामध्ये इंडियाचं जे हायर एज्युकेशन आहे, इंडियाचं जे भारताचं जे उच्च शिक्षण आहे त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, है ना, असं सांगितलं होतं. आणि त्यानंतर त्या क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासोबतच जे क्वालिटी टीचिंग फॅकल्टीज आहेत, समजतंय, क्वालिटी टीचिंग फॅकल्टीज आहेत, है ना, ते सुद्धा यामध्ये प्रोव्हाइड केले पाहिजे. त्यांचं सुद्धा यामध्ये सिलेक्शन असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर इट रिकमेंडेड दॅट 6% ऑफ द नॅशनल इन्कम शुड बी स्पेंट ऑन एज्युकेशन. जे आपलं नॅशनल इन्कम आहे, जे आपलं राष्ट्रीय उत्पन्न असतं, है ना, त्या राष्ट्रीय उत्पन्नाचा 6% हा एज्युकेशनला फक्त खर्च झाला पाहिजे अशी त्यांची शिफारस होती, है ना. खूप चांगली शिफारस होती. आपल्या पूर्ण राष्ट्रामध्ये जितकं काही प्रोडक्शन नंतर आपला इन्कम वाचतो, है ना, त्या 100% इन्कम मधला फक्त 6% आपल्या एज्युकेशन सिस्टीमलाच खर्च झाला पाहिजे, आपल्या एज्युकेशन सिस्टीम वरतीच स्पेंड झाला पाहिजे असं त्यांची शिफारस होती. आलं लक्षात? म्हणजेच काय? आपल्या एज्युकेशन सिस्टीमला डेव्हलप करण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे फंड अवेलेबल पाहिजे आणि तो फंड कुठून आला पाहिजे? आपल्या गव्हर्नमेंट कडून आला पाहिजे, आपल्या नॅशनल इन्कम मधून आला पाहिजे अशी त्यांची शिफारस होती. आलं लक्षात? तर हे जी कमिशन्स आपण बघत आहोत, हे जे
कमिशन्स आपण पाहतोय ते काय आहेत, तर यांनी आपल्या एज्युकेशन सिस्टीमला प्रोग्रेस करण्यासाठी, आपल्या एज्युकेशन सिस्टीमला डेव्हलप करण्यासाठी केलेले डिमांड आहेत, शिफारस आहेत, है ना. म्हणजे आणखीन कशा कशा प्रकारे आपण आपले एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप करू शकतो, चांगल्या क्वालिटीचं आपण शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ शकतो, कसं आपण एका पर्टिक्युलर गोष्टींना किंवा पर्टिक्युलर डिपार्टमेंट्सला, पर्टिक्युलर शिक्षण पद्धतीला आणखीन उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकतो, है ना. त्यासाठी केलेले हे इनिशिएटिव्ह आहेत. आलं लक्षात. पुढे बघा. पुढे आहे सॅम पित्रोदा कमिटी आणि डॉक्टर अनिल काकोडकर कमिटी. ओके, याची स्थापना 2007 मध्ये झाली होती, है ना. सॅम पित्रोदा 2007. हे राष्ट्रीय ज्ञान आयोग NKC म्हणजेच नॅशनल नॉलेज सिस्टीम, ओके, असं म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर उच्च शिक्षणातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी मानके आणि धोरणात्मक प्राधान्यांची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी बहुविषय व्यावसायिकांची मागणी आणि निकषांवर आधारित संसाधन वाटपाची पूर्तता करण्यासाठी अभ्यासक्रमाची पुनर्रचना करावी अशी यांची शिफारस होती. खूप मोठा पॉइंट आहे हा, है ना. त्यांनी काय केलं होतं, जे करिक्युलम आहे, जे सिलेबस आहे, जो सिलेबस फ्रेम केला जातो त्याला रिस्ट्रक्चर करायचं आहे, है ना. त्याला काय करायचं आहे, रिस्ट्रक्चर करायचं आहे असं त्यांनी सांगितलं होतं. त्याची पुनर्रचना करायला सांगितलं होतं. आणि कशासाठी करायला सांगितलं होतं, टू मीट द डिमांड फॉर मल्टी डिसिप्लिनर प्रोफेशनल्स, है ना. म्हणजे विषय व्यावसायिकांची मागणी त्यामध्ये अशी केली होती. अँड क्रायटेरिया बेस्ड रिसोर्स ॲलोकेशन टू इन्शुअर मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड अँड स्ट्रॅटेजिक प्रेफरन्सेस टू प्रमोट एक्सलन्स इन हायर एज्युकेशन. म्हणजे आपल्या उच्च शिक्षणामध्ये, है ना, आपल्या उच्च शिक्षणामध्ये जे आपला सिलेबस आहे त्याला रिफ्रेम करायचं आहे आणि एक मल्टी डिसिप्लिनर प्रोफेशनल्स असायला पाहिजे या ठिकाणी, है ना. आणि जे आपले रिसोर्सेस आहेत, है ना, जे आपले संसाधनं जे आहेत, है ना, त्याच्या वाटपाची, त्याच्या ॲलोकेशनची काय केली पाहिजे, पूर्तता करायला पाहिजे, है ना. किंवा त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाली पाहिजे अशी यांची शिफारस होती. येतं लक्षात. पुढे बघा. डॉक्टर अनिल काकोडकर कमिटी जी आहे ती काय म्हणते, ही जी कमिटी आहे देशातील तांत्रिक शिक्षण सुधारण्यासाठी, म्हणजेच आपलं टेक्निकल एज्युकेशन सुधारण्यासाठी धोरणांची शिफारस करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली होती. म्हणजेच टेक्निकल एज्युकेशनला इम्प्रूव्ह करण्यासाठी, है ना, हे जी कमिटी आहे यांनी शिफारस केली होती, यांनी रिकमेंडेशन दिलं होतं. इट रिकमेंडेड 2% बजेट इन एव्हरी इन्स्टिट्यूशन टू बी earmarked फॉर रिसर्च. म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूशन मध्ये जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, आलं लक्षात, जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचं काय करायचं आहे, आपल्याला 2% तरी त्यांचं बजेट असलं पाहिजे त्यांच्या रिसर्चसाठी. आलं लक्षात. ऍटलिस्ट 2% रिसर्च साठी त्यांच्या बजेट काढून ठेवला पाहिजे. ओके, पुढे बघा. यशपाल कमिटी. ओके, यशपाल कमिटी आहे पुढे. इट सजेस्टेड स्क्रॅपिंग ऑफ ऑल हायर एज्युकेशन, है ना, रेग्युलेटरी और मॉनिटरिंग बॉडीज अँड क्रिएशन ऑफ सुपर रेग्युलेटर. काय म्हटलं यांनी की जे हायर एज्युकेशन मध्ये जे रेग्युलेटरी बॉडीज आहेत किंवा जे काही मॉनिटरिंग बॉडी आहेत, है ना, म्हणजे नियामक असतील, देखरेख संस्था असतील, ना, त्यांना रद्द करायचं आणि एकच असं सुपर रेग्युलेटर बॉडी बनवायची. म्हणजे जे मॉनिटर करतात, जे रेग्युलेटरी बॉडी आहेत त्या सर्वांचं काम एकच बॉडी करणार असं त्यांचं एक शिफारस होती. 7 मेंबर कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च, है ना, 7 मेंबर कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च, त्याला CHER म्हणतात. स्टेट हायर एज्युकेशन काउन्सिल वुड फॉर्म द सेकंड टायर ऑफ द सिस्टीम. आता यांनी काय सांगितलंय, है ना,
हे जे आत्ताचे हायर एज्युकेशन जे आहेत किंवा त्यावेळेचं सांगतोय हायर एज्युकेशन सिस्टीम जे आहे यामध्ये जे काही नियामक गोष्टी असतील किंवा मॉनिटर करणाऱ्या काही बॉडीज आहेत, या सर्वांचं काय करायचं आपल्याला, स्क्रॅप करायचं आहे, यांना रद्द करायचं आहे आणि एकच रेग्युलेटरी बॉडी बनवायची आहे. त्यामध्ये 7 मेंबर असणारं CHER निर्माण झालं पाहिजे, है ना, असं त्यांनी यशपाल कमिटीने काय सांगितलं होतं, रिकमेंडेशन केलं होतं. त्यानंतर आहे कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन. बघा मस्त आहे. इट वॉज सेट अप अंडर द चेअरमनशिप ऑफ डॉक्टर सॅम पूर्णानंद टू स्टडी द रोल ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम्स फॉर यूथ, है ना. आता हे जे आहे डॉक्टर संपूर्णानंद यांच्या अध्यक्षतेखाली तरुणांसाठी, स्पेशली यंग पीपलसाठी सर्वसाधारणपणे आणि शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः भावनिक एकात्मतेचे प्रक्रियेला बळकट देण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रमाच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली होती. बघा खूप मोठं वाक्य आहे ना. काय म्हटलं या ठिकाणी, स्पेशली यंग पीपलसाठी असेल किंवा जनरल पीपलसाठी असेल किंवा स्टुडंट्स असतील शाळेमधले किंवा कॉलेजेस असतील, है ना, त्यांच्या इमोशनल इंटिग्रेशनला स्ट्रेंथन करण्यासाठी म्हणजे बळकट करण्यासाठी, है ना, काहीतरी प्रोग्राम, एज्युकेशनल प्रोग्राम जो आहे तो चालू केला पाहिजे किंवा आखला पाहिजे, असं त्यांचं एक डिमांड होती. आलं लक्षात. याचं नाव होतं कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन. ओके. नेक्स्ट ज्ञानम कमिटी आहे. ज्ञानम कमिटी 1993. इट रिकमेंडेड फ्लेक्सिबिलिटी अँड ऑटोनॉमी फॉर इन्शुरिंग अकॅडमिक एक्सलन्स, आस्क्ड फॉर रिस्ट्रिक्टिंग द अनचेक्ड ग्रोथ ऑफ डीम्ड युनिव्हर्सिटीज. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, जे आपले अकॅडमिक आहे ना, आपले जी शैक्षणिक ज्या गोष्टी आहेत है ना, त्याला आणखीन उत्कृष्ट करण्यासाठी, है ना, किंवा त्यात शैक्षणिक उत्कृष्टतेची खात्री करण्यासाठी लवचिकता आणि स्वायत्ततेची शिफारस करण्यात आली होती. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आणि ऑटोनॉमी, है ना. ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता, स्वतंत्रपणे, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये लवचिकता, म्हणजे फ्लेक्झिबल असलं पाहिजे, है ना. याचं रिकमेंडेशन केलं होतं, याची शिफारस केली होती, है ना. ते कशासाठी, तर जे आपले अकॅडमिक एक्सलन्स आहे, आपलं शैक्षणिक उत्कृष्टता है ना, त्याच्यासाठी. आणि त्यासोबतच आस्क्ड फॉर रेस्ट्रिक्टिंग द अनचेक्ड ग्रोथ है ना ऑफ डीम्ड युनिव्हर्सिटीज. जे काही डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, है ना, जे काही असे विद्यापीठ आहेत, त्यांची जी काही ग्रोथ होत आहे, त्यांची जी वाढ होत आहे, है ना, परंतु ती कशी वाढ आहे, अनियंत्रित वाढ आहे. त्याचं काही चेकिंग नाहीये, ती कशी होत आहे, है ना. विदाउट चेकिंग जर त्याची ग्रोथ आहे तर ते रेस्ट्रिक्ट केलं पाहिजे, ते थांबवलं पाहिजे, असे त्यांची शिफारस होती. ओके. त्याचं नाव होतं ज्ञानम कमिटी. पुढे आहे कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन, है ना. आय थिंक वी हॅव डन दिस. अशी दुसरी आहे 1961 ची. कॉन्स्टिट्यूटेड बाय UGC, द कमिटी रिकमेंडेड 4 मॉडेल्स ऑफ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन हायर एज्युकेशन, है ना. आता या कमिटीने काय केलं माहितीये, यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, है ना, या पद्धतीने आपलं हायर एज्युकेशन चाललं पाहिजे, अशी त्यांची शिफारस होती. KB पवार कमिटी आहे, त्यांनी काय प्रपोज केलं, 4 डिफरंट मॉडेल्स ऑफ PPP, म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे असे 4 मॉडेल्स त्यांनी हायर एज्युकेशन मध्ये इंट्रोड्यूस केले, है ना. ते कुठले होते, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल, आउटसोर्सिंग मॉडेल, इक्विटी मॉडेल आणि रिझर्व्ह आउटसोर्सिंग मॉडेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सो दीज वेर द कमिटीज ज्यांनी भरपूर असे रिकमेंडेशन्स केले होते. यांचं रिकमेंडेशन काय काय होतं, यांनी काय डिमांड केली, हे सर्वांनी लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट इज प्रोफेशनल एज्युकेशन. आता आपले टाइप्स बघायचे आहेत, शिक्षणाचे टाइप्स काय काय ते आता आपल्याला पाहायचं आहे, है ना. त्यामध्ये पहिला आहे प्रोफेशनल एज्युकेशन. ओके, व्यावसायिक शिक्षण. आता प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे काय, ज्यामध्ये आपण प्रोफेशनल डिग्रीज घेत असतो, मग ते लॉचे असेल, फार्मसी, मेडिसिन, है ना, या क्षेत्रामध्ये असलेलं काही असेल,
तर आपण प्रोफेशनल डिग्री घेत असेल आपण शिक्षणामधून, है ना, किंवा त्या डिग्रीसाठी आपण काय करत आहोत, आपण विद्यार्थी प्रिपरेशन करत आहोत, आपलं करिअर बनवत आहोत, तर त्याला प्रोफेशनल एज्युकेशन म्हटलं जातं. प्रोफेशनल एज्युकेशन इज फॉर्मलाइज्ड अप्रोच टू स्पेशलाइज्ड ट्रेनिंग इन प्रोफेशनल स्कूल्स through which participants acquire content knowledge and learn to apply techniques. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर विद्यार्थी या ठिकाणी काय शिकतात, व्यावसायिक शिक्षण शिकतात, है ना, व्यावसायिक शाळेतील विशेष प्रशिक्षणासाठी, है ना, किंवा एक फॉर्मल दृष्टिकोनासाठी, एक औपचारिक दृष्टिकोनासाठी, है ना, विद्यार्थी काय करतात, ऍडमिशन घेतात, प्रोफेशनल डिग्री घेतात आणि जे काही नॉलेज त्यांनी त्या प्रोफेशनल एज्युकेशन मधून प्राप्त केलेलं आहे त्या नॉलेजचा वापर करून, त्या नॉलेजचा पुरेपूर वापर करून, काही नवीन टेक्निक्सचा वापर करून ते काय करतात, पुढे वाटचाल करत असतात किंवा पुढे प्रोग्रेस करत असतात. त्याला म्हणतो आपण प्रोफेशनल एज्युकेशन. आता त्याचं उदाहरण म्हणून बघायला गेलं तर काही प्रोफेशनल डिग्रीज आपण घेतो, मग ते फार्मसीमध्ये असेल, लॉ मध्ये असेल, मेडिसिन मध्ये असेल, एज्युकेशन मध्ये असेल, है ना, तर यापैकी कुठलंही असेल प्रोफेशनल एज्युकेशन, है ना, ते आपण कशासाठी करतो, तर पुढे आपण या शिकलेल्या गोष्टींना अप्लाय करतो, त्याचा वापर करतो, है ना, लागू करतो आपण आपल्या आयुष्यामध्ये, ते असतं प्रोफेशनल एज्युकेशन. ठीक आहे, गिव्ह मी 1 मिनिट. Okay, let's continue now. Okay. Next is examples of professional education, है ना, किंवा डिग्रीज म्हटलं तरी चालेल. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असेल, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर असेल, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया असेल, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च असेल, है ना, वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया असेल, हे सर्व काय आहेत, प्रोफेशनल डिग्रीज आहेत. आले लक्षात? तर तुम्ही हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, टेक्निकल एज्युकेशन. आले लक्षात? आपण प्रोफेशनल पाहिलं, आता टेक्निकल एज्युकेशन. अकॉर्डिंग टू ब्रिटानिका, टेक्निकल एज्युकेशन हे काय आहे बघा. टेक्निकल एज्युकेशन इज द अकॅडमिक अँड टेक्निकल प्रिपरेशन ऑफ स्टुडंट्स फॉर जॉब्स इन्व्हॉल्विंग अप्लाइड सायन्स अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. आता टेक्निकल एज्युकेशन म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा सांगितलाय की काही टेक्निकल पद्धतीने आपण शिक्षण घेतो, टेक्निकल गोष्टींचा वापर करून आपण शिक्षण घेतो किंवा टेक्निकल प्रिपरेशन करतो, है ना. तेही कुठे करतो आपण, अकॅडमिक लेवलमध्ये करतो, आपल्या शिक्षणाच्या वेळेमध्ये करत असतो. त्याला आपण म्हणतो टेक्निकल एज्युकेशन. कशासाठी, तर जॉब मिळवण्यासाठी, है ना. इट एम्फसाइजेस द अंडरस्टँडिंग अँड प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स. आता यामध्ये बेसिकली काय सांगितलंय की टेक्निकल एज्युकेशन जे आहे याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग असते, याच्यामध्ये एक समजून घेण्याची एक पद्धत असते, है ना. तत्वे समजून घेण्यासाठी, मूलभूत तत्वे समजून घेण्यासाठी, मग ते गणिताचे असतील किंवा विज्ञानाचे असतील, है ना. गणितीय, वैज्ञानिक काही असे प्रिन्सिपल्स असतात, काही तत्वे असतात, मूलभूत तत्वे असतात, है ना. त्याला प्रॅक्टिकली आपण काय करतो, अप्लाय करतो आणि त्यातून काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतो आपण टेक्निकल एज्युकेशन. इन इंडियन कंटेक्स्ट टेक्निकल एज्युकेशन जे आहे त्यामध्ये काही वेगवेगळे प्रोग्राम्स राबवले जातात, जसं की इंजिनिअरिंग असेल, टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट असेल, आर्किटेक्चर असेल, है ना, टाउन प्लॅनिंग असेल, फार्मसी असेल, अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्स असेल, हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा असेल किंवा कॅटरिंग टेक्नॉलॉजी असेल, है ना. या सर्व काय आहेत, या गोष्टी टेक्निकल आहेत. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, काही टेक्निक्सचा वापर करायचा आहे, मॅथ्स, सायन्स यांच्या पद्धतीचा वापर करायचा आहे आपल्याला. त्याला म्हटलं जातं टेक्निकल एज्युकेशन, तांत्रिक शिक्षण. आलं लक्षात? प्रोफेशनल एज्युकेशन अँड टेक्निकल एज्युकेशन. क्लिअर? व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ टेक्निकल एज्युकेशन, है ना. त्यामध्ये आहे IITs, है ना, IIMs आहेत, IISc आहे, है ना, IISERs आहेत, NITs आहेत, IIITs आहेत, है ना. हे सर्व एक्झाम्पल्स आहेत कशाचे, टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्सचे.
आलं लक्षात. आता हे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत हे काय शिकवतात, तर टेक्निकल एज्युकेशन शिकवतात, है ना. अशा एज्युकेशन्सला किंवा या पद्धतीच्या एज्युकेशन्सला म्हणतो आपण टेक्निकल एज्युकेशन. स्किल डेव्हलपमेंट इन इंडिया. आता इंडियामध्ये काही कौशल्य विकास अशी काही योजना राबवल्या जातात. काय आहे ते? वोकेशनल एज्युकेशन इज ऑल्सो कॉल्ड करिअर अँड टेक्निकल एज्युकेशन. वोकेशनल एज्युकेशन जरी म्हटलं तरी त्याला चालेल, तेही आपलं स्किल डेव्हलपमेंटच आहे, टेक्निकल एज्युकेशनच आहे. prepares learners for job that are based in manual or practical activities, traditionally non-academic and totally related to a specific trade, occupation or vocation. ठीक आहे, आलं लक्षात. तर बघा, हे स्किल डेव्हलपमेंट जे आहे इंडियामध्ये जे राबवलं जातं है ना, ते एका पर्टिक्युलर गोष्टीची ट्रेनिंग घेऊन, एका पर्टिक्युलर गोष्टीचं शिक्षण घेऊन, है ना, कशासाठी? तर फक्त एज्युकेशन, जॉब मिळवण्यासाठी, है ना. तर जॉब मिळवण्यासाठी आपण काय करतो? काही ट्रेनिंग घेतो, काही वोकेशनल एज्युकेशन घेतो, है ना, पर्टिक्युलर त्या जॉबला फिट होण्यासाठी, पर्टिक्युलर त्या जॉबला जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण ते शिक्षण घेतो. तर ते असतं आपलं स्किल डेव्हलपमेंट, है ना. परंतु यामध्ये काही अकॅडमिक गोष्टी नसतात, यामध्ये काही असं सिलेबस टाईप किंवा शैक्षणिक भाग नसतो. यामध्ये काय असतं? टेक्निकल असतं सर्व, है ना, जॉब मिळवण्यासाठी. ओके, नेक्स्ट, काही स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आहेत गव्हर्नमेंटच्या. त्याला दीनदयाल उपाध्याय ग्राम कौशल योजना म्हटलं आपण म्हणतो. त्यानंतर NULM असं त्याचं एक इनिशिएटिव्ह आहे, म्हणजे दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल अर्बन लिव्हलीहुड्स मिशन, है ना, डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग मॉड्युलर एम्प्लॉय स्किल्स DGTMES. त्यानंतर PMKVY हे एक इनिशिएटिव्ह आहे, म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना. हे खूप फेमस आहे. 4th पॉइंट हे सर्वांनी ऐकलं असेल, है ना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, हे ऐकलं असेल सर, बरोबर ना. त्यानंतर संकल्प आहे. संकल्प काय? स्किल ऍक्विजिशन अँड नॉलेज अवेअरनेस फॉर लिव्हलीहुड प्रमोशन्स. उडान आहे, उडान पण तुम्ही ऐकलं असेल भरपूर वेळेस, है ना. पॉलिटेक्निकल स्कीम्स आहेत. या सर्व गोष्टी काय आहेत? स्किल डेव्हलपमेंटसाठी किंवा स्किल्सला डेव्हलप करण्यासाठी घेतले गेलेले गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत. ठीक आहे. पुढे आहे व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षण, खूप महत्वाचं आहे. व्हॅल्यू एज्युकेशन काय आहे? एक अशी प्रोसेस आहे टीचिंगची, टीचिंग किंवा लर्निंगची, है ना, विच इज आयडियल दॅट सोसायटी कन्सिडर्स देम टू बी इम्पॉर्टंट. आता यामध्ये काय म्हटले? व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय? यामध्ये सोसायटी जी आहे, है ना, जो समाज जो आहे तो काय म्हणतो? हे शिक्षण घेणं गरजेचं आहे, है ना. मूल्य शिक्षण ही समाज ज्या आदर्शांना महत्वाचा मानतो त्याबद्दल शिकवण्याची आणि शिकण्याची प्रक्रिया आहे. समजतंय? व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षण वेगवेगळ्या स्वरूपात होऊ शकते, परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये ते प्रदान करण्याचा मुख्य हेतू त्यांना चांगल्या मूल्यांचे महत्व समजावून घेणे आहे. आलं लक्षात? म्हणजे शिक्षणासोबतच चांगले मूल्य किंवा व्हॅल्यू एज्युकेशन विद्यार्थ्यांना देणं हे गरजेचं आहे, की वे टू व्हॅल्यू, हाऊ टू व्हॅल्यू अँड व्हॉट टू व्हॅल्यू आणि व्हॉट इज व्हॅल्यू, हे सर्व गोष्टी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आणि अशा शिक्षणाला, अशा पद्धतीला, या शिक्षणाच्या पद्धतीला समाजामध्ये जास्त डिमांड आहे किंवा आपण मान आहे असं म्हटलं तरी चालेल. use and reflect them in their behavior and attitudes and finally contribute to the society through their good responsibility and ethics. Okay. मग शिक्षण देण्याचं काय हेतू आहे? हे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा हेतू काय आहे? तर समाजामध्ये कसं वावरायचं आहे, समाजामध्ये आपली वृत्ती कशी ठेवायची आहे, है ना, ते आपल्या वागण्यावरून आपलं प्रतिबिंब झळकत असतं. तर आपली वृत्ती चांगली असावी, आपलं बिहेवियर चांगला असावा, या व्हॅल्यू एज्युकेशनचा आपण सोसायटीमध्ये, समाजामध्ये वापर करावा, त्यासाठी हे व्हॅल्यू एज्युकेशन विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. आणि शेवटी त्यांच्या चांगल्या जबाबदारी, नैतिकतेद्वारे समाजासाठी योगदान देण्यासाठी, म्हणजे तुमच्या घेतलेल्या तुमच्या घेतलेल्या शिक्षणाचा तुमच्या समाजाला कसा फायदा होईल किंवा समाजामध्ये त्याचा उद्धार कसा करता येईल,
यासाठी हे मूल्य एज्युकेशन विद्यार्थ्यांना शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. Value education is aggregate of all the process by means of which person develops abilities, attitudes and other forms of behavior of the positive values in the society in which they lives. आता यामध्ये काय सांगितलंय की मूल्य शिक्षण म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन, इट इज ॲग्रिगेट है ना, इट इज इंटिग्रेशन ऑफ मल्टिपल थिंग्स लाईक तुमचे ॲबिलिटीज काय आहेत है ना, तुमची क्षमता काय आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे है ना, तुमचं वर्तन कसं आहे, या सर्व गोष्टींना विकसित करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी घेतलं जाणारा एज्युकेशन, दिलं जाणारे एज्युकेशन म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन है ना. बघा भारतीय राष्ट्रपिता M.K. गांधी है ना, मोहनदास करमचंद गांधी यांनी काय केलं होतं, एक वाक्य म्हटलं होतं की वेल्थ इज लॉस्ट इफ युअर वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. ठीक आहे, यामध्ये काय म्हटलंय की जर तुमची संपत्ती गेली तर त्यामध्ये तुम्ही काहीही गमावले नाही, कारण संपत्ती परत तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये जर तुम्ही आरोग्य गमावलं तर तुम्ही तुमची हेल्थ सुधारू शकता, तुम्ही परत एकदा हेल्दी लाईफ जगू शकता. परंतु तुमचं जर चारित्र्य तुम्ही गमावलं तर तुम्ही सर्व काही गमावलेलं आहे, असं त्यामध्ये सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं? मोहनदास करमचंद गांधी यांनी है ना, राष्ट्रपिता. तर त्यांचा हा बोलण्याचा हेतू हा असा होता की व्हॅल्यू एज्युकेशन किंवा आपलं मूल्य शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. त्यामध्ये त्यांचा ऍटिट्यूड, त्यांचा दृष्टिकोन बदलतो, समाजामध्ये लोकांशी कसं वागायचं आहे है ना, किती पॉझिटिव्हली वागायचं आहे, किंवा कसं कोणासोबत बोलायचं आहे हेच त्यांना कळतं किंवा जेव्हा व्हॅल्यू एज्युकेशन विद्यार्थ्यांना दिलं जातं है ना. आता यामध्ये काही कॅटेगरीज आहेत व्हॅल्यू एज्युकेशनच्या है ना. पर्सनल व्हॅल्यूज आहेत, वैयक्तिक मूल्य आहेत. त्यामध्ये बघायला गेलं तर एक्झाम्पल मधून ॲम्बिशन्स, करेज, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन ह्या सर्व पर्सनल व्हॅल्यूज मध्ये येतात. पुढे आहे सोशल व्हॅल्यूज. सोशल व्हॅल्यूज मध्ये काय येतं? जस्टिस आहे, करेज आहे, हॉस्पिटॅलिटी आहे है ना, म्हणजेच संयमता, तुमची क्षमा, तुमचं समन्वय है ना, या सर्व गोष्टी सोशल व्हॅल्यूज मध्ये येतात. मोरल व्हॅल्यूज मध्ये काय येतं की व्हॉट इज करेक्ट, व्हॉट इज इनकरेक्ट, काय तुमच्यासाठी चांगलं आहे, काय तुमच्यासाठी वाईट आहे हे कळणं म्हणजे मोरल व्हॅल्यूज झालं. कल्चरल व्हॅल्यूज मध्ये काय आहे की तुमचं एज्युकेशन आलं, तुमचं इकॉनॉमिक्स आलं, तुमचे नियम वगैरे आले, तुमची फिलॉसॉफी आली है ना, तुमचं समाजाबद्दलचा दृष्टिकोन आला, हे कल्चरल व्हॅल्यूज झालं. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन जे आहे दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बघा एन्व्हायरमेंटल एज्युकेशन बद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, काय असतं एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, व्हाय इट इज इम्पॉर्टंट, व्हॉट वी नीड टू डू फॉर दॅट है ना. पर्यावरणाचं शिक्षण घेणं किती गरजेचं आहे हे सुद्धा आपल्या अभ्यासामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे आता तुम्ही बघत आहात की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, आपल्या सिलेबसमध्ये एन्व्हायरमेंट हा विषय असतो है ना. तर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन सुद्धा खूप गरजेचं आहे. तर आजचं लेक्चर इथे समाप्त होतोय. उद्या सर्वांनीच लेक्चर अटेंड करायचं आहे. भरपूर अशा गोष्टी आपण शिकणार आहोत. ठीक आहे. ऑल राईट एव्हरीवन, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.